यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानात एकूण 62.87% मतदान झाले। सर्वाधिक 68.96% मतदान राडेगाव विधानसभा मतदारसंघात झाले। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात टक्केवारीची वाढ झाली। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 19,40,916 इतके मतदार होते। त्यात पुरुष 10,02,400, महिला 9,38,452 तर इतर 64 मतदारांचा समावेश आहे। मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजतापर्यंत 12,20,189 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यात पुरुष मतदार 6,55,658, महिला मतदार 5,64,508 तर इतर 23 मतदारांचा समावेश आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघानिहाय झालेले मतदान आणि टक्केवारी पुढील प्रमाणे आहे। वाशिम विधानसभा मतदारसंघ 2,15,948 मतदारांनी मतदान केले असून एकूण मतदारांची ही टक्केवारी 60.56% इतकी आहे। कारंजा मतदारसंघात 1,87,042 इतके मतदान झाले। मतदानाची टक्केवारी 60.98 इतकी आहे। राडेगाव मतदारसंघ 1,93,973 मतदार तर टक्केवारी 68.96%। यवतमाळ मतदारसंघ 2,12,484 मतदार तर टक्केवारी 59.46%। दिग्रस मतदारसंघ 2,20,006 मतदार टक्केवारी 66.61 तर पुसद विधानसभा मतदारसंघ 1,90,736 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही टक्केवारी 61.79% इतकी आहे। सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 19,16,185 इतके मतदार होते। त्यापैकी 11,74,824 मतदारांनी मतदानाचा हक्क अधिकार बजावला होता। मतदानाची ही टक्केवारी 61.31% इतकी होती। मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत वाढ झाली आहे। महान्यूज 7 करिता ज्ञानराज ढोरे, यवतमाळ। बढ़ती महंगाई के इस दौर में महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव लाया है केवल महिलाओं के लिए 20,000 से 3 लाख तक पर्सनल लोन, वो भी 12% की ब्याज दर पर। साथ ही पाएं फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट, एफडी पर 10%, आरडी पर 11%। तो आज ही पहुंचे ट्विंकल महिला अर्बन कोऑपरेटिव बैंक, कनीश नगर, सकदला, या फिर संपर्क करें 9706011342 और 8275617469 पर।